करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्समध्ये आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर व्हेरी गुड मॉर्निंग. तर मंडळी, आज असं सीझनचा पहिला स्नो झालेला आहे आणि इतकं छान वाटतं बघायला. तुम्हाला मी दाखवते. सगळा स्नो आज कालपासूनच इंडिकेशन होतं की आज स्नो होणार आहे. आणि आज हानाची शाळा आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलेलो आहोत. तिच्यासाठी इथे ब्रेकफास्ट चालू आहे आणि ऋषीची मीटिंगसुद्धा चालू आहे. सो आता हानाचा नाश्ता झालेला आहे आणि आता ती स्कूलला चालली आहे पफी पफी जॅकेट घालून ना. हाना, आता हे स्नोमध्ये असेच तुला जॅकेट घालावे लागणार आहे. जॅकेट, सॉक्स. दाखव तुझे शूज. बाहेर काय झालंय ग? काय झालं बाहेर? स्नो. हां, चल चेन लावावी लागेल. हा ना, चेन लाव. स्नो स्नो थांब. ओके. हानाला शाळेमध्ये ड्रॉप करून आले आणि इतकं थंड वातावरण आहे. हा पूर्ण असा स्नो होत आहे, म्हणजे अजून चालूच आहे स्नो. आणि तिच्या स्कूलमधून सुद्धा काल मेल आला होता की म्हणजे इथे येतो प्रत्येक स्कूलमध्ये मेल की जर जास्तच वेदर हे असेल तर काळजी घ्यायची आणि मग स्कूलचं नोटिफिकेशन येईल की स्कूल बंद असतील तर वगैरे. सो अशा बऱ्याच प्रिकॉशन इथे घेतल्या जातात. आणि खिडकीतून घरातून असं बघायला स्नो खूप छान आहे, पण ह्याचे खूप वेगळे चॅलेंजेस आहेत. कारण की आत्ता गाडी आमची गॅरेजमध्ये राहते त्यामुळे ठीक आहे, पण जेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये राहायचो आणि गाडी खालती पार्क करायचो तेव्हा स्नोची लिटरली अशी एक लादी जमा व्हायची आणि त्यामुळे कुठेही बाहेर जाताना 10-15 मिनटं पूर्ण तो स्नो साफ करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाड्या भरपूर स्केट होतात या स्नोमध्ये, त्यामुळे टायरची काळजी घ्यावी लागते आणि नीट ड्राईव्ह करावं लागतं. मला तर ऋषी म्हणत होता की तू नको जाऊस, पण ॲट द सेम टाईम सकाळी त्याच्या मीटिंग्स चालू असतात. त्यानंतर हानाच्या स्कूलचा टाईम, मग तिला रेडी करणं, तिला खाऊ पिऊ घालणं, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये खूप टाईम म्हणजे जातो. त्याला म्हटलं की तू तुझी मीटिंग अटेंड कर, मी जाते. आणि तिची स्कूल तशी 5-10 मिनटावर आहे, त्यामुळे म्हटले मी सोडून येते. आणि इतका असा काही स्नो जास्त होत नाही आहे की पटकन काही प्रॉब्लेम होईल. सो आता घरी जाते आणि भेटूयात आणि गरम गरम कॉफी प्यायची मजा एक वेगळी येणार आहे स्नोमध्ये. आणि असं थोडंसं असं एक सूर्य मला असं दिसत आहे. आय होपफुल आज सूर्याची किरणं अशी पडतील आणि छान वाटेल जरा, कारण की भरपूर थंडी आहे, खूपच थंडी आहे. सो आत्ता मस्त गरम गरम कॉफी पिते आणि जेवणासाठी आत्ता पुलाव लावला. मला कॉफी आहे ना थोडं काम करून निवांत अशी प्यायला आवडते, जरा असं रिलॅक्स होऊन, कोणीही डिस्टर्ब करायला नको. आणि आत्ता आहाना पण 11:15पर्यंत वगैरे येईल. ऋषी जाईल तिला आणायला पिक करायला. आणि छान वाटतंय, म्हणजे मस्त वाटतंय. म्हटलं ना की खिडकीतून असं बघायला छान वाटतं. बाहेर गेल्यावरती खूप वेगळी रियालिटी असते. आणि आत्ता घरामध्ये पूर्ण दिवस हीटर चालू असतात. हीटरचे पण काही वेगळे चॅलेंजेस आहेत. हीटर चालू असतं त्यावेळी ह्युमिडिफायर लावावं लागतं. मला तरी थोडा त्रास होतो हीटरचा, कारण की खूप ड्राय हवा होऊन जाते आणि त्याच्यामध्ये त्याचा त्रास होतो. त्यामुळे मग आम्ही ह्युमिडिफायर लावतो खालती सुद्धा आणि वरती रूममध्ये सुद्धा आम्ही लावतो ह्युमिडिफायर. आणि मग थोडं बरं वाटतं म्हणजे. आणि आज उद्या आम्ही चाललेलो आहोत केबिनला. केबिन म्हणजे आमची ग्रुप ट्रिप आहे. उद्या आम्ही तिथे चाललो. सो आज थोडं पॅकिंग वगैरे करेल, 2 दिवसासाठी चाललो आहेत. पण मग उद्या लवकर निघू. आणि मग ऋषी पण उद्या ऑफिसला जाणार आहे हाफ डे. म्हटलं की आज तो संध्याकाळी आल्यावर थोडी मला शॉपिंग करायची आहे, मग ते सुद्धा करायला जाऊ.
आणि हा असा विंटरमध्ये लवकरच काळोख होतो. जसा समरमध्ये सूर्य 8-8:30 वाजेपर्यंत असतो, उजेड असतो, तसाच विंटरमध्ये 4-4:30ला वगैरे काळोख व्हायला सुरुवात होते. आणि परत हा स्नो चालू झालेला आहे. मे बी आज 8-9 वाजेपर्यंत आहे स्नो. बघा काय आहाना? हा, थोडा आहानाला दुपारी झोपावला होता. सो हे चणे भिजवायला ठेवले होते. असे 2 पद्धतीचे, एक काळे चणे आणि एक काबुली चणे. आता विचार करते की त्याचं सॅलड करते, कारण की आज व्हेज आहे, गुरुवार आहे. सॅलड आणि सकाळचा पुलाव पण आहे. ती खूप कट केली आहे. त्याला म्हटलं की थोडी कट कर, जेणेकरून हे चहापत्ती म्हणजे हे आपलं काय म्हणतात त्याला, गवतीपाती त्याने आज बरीच कट केली आहे. कारण की म्हटलं की मग ती चांगली वाढेल, त्याला चांगली अजून ग्रोथ छान होईल, म्हणून त्याने ती कट केली. आणि हा इकडे दिसतोय हा कढीपत्ता. ॲक्च्युली ह्या कढीपत्त्याला ह्या 2च फांद्या होत्या आणि मग नंतर मी त्याला बराच कट केलेला. मला 2-3 सांगितले की हा कट कर, त्याला छानपैकी असं नाही का परत फांद्या फुटतील. तर खरंच आता हे तुम्ही बघा, मस्तपैकी त्याला इथे हळूहळू फांद्या फुटत आहेत. होपफुली हा चांगला वाढेल. पण आता कसं आहे, वातावरण थंड असल्यामुळे मी त्याला घरात ठेवलं आहे. बट लेट्स सी काय होतंय. हा ना, काय म्हणते तू? ब्लू, ऑरेंज, रेड, ऑरेंज, ब्लू, सीड्स, fruits, and then box and good. काय बनवते तू? Box and good. बॉक्स बनवते. And box and good. बॉक्स अँड घर. हो. ओके. आणि तो छोटा घर आहे. आणि लावाचं. हा, तू एक गाणं बोलतेस का? हो. कोणतं? चांदोमा. हा, बोल. चांदोमा पागला लिंबोळीच्या झाडामागे लपलास ग. लिंबोळीच्या झाडामागे लपलास ग. लिंबोणीचं झाड करबंदी, मामाचा वाडा चिरबंदी. गुड जॉब. चांदो मामा केवडी. सारे गमपा बोल, सारे गमपा. सारे गमपद ते ग्रीन कलर आहे. आहाना. Green, blue, green, but where are you? Here am I, do you? कुठे आहे? आहाना कुठे आहे? आहाना कुठे आहे ग? आहाना कुठे आहे? आना पकडली. हो मंडळी, आता थोडंफार स्नॅक्स केला, इव्हनिंग स्नॅक्स, सॅलड खाल्लं आणि कॉफी पिऊन आता निघतोय. 6:45 व्हायला आलेत आणि निघतोय. उद्या केबिनला जाणार आहोत 2 दिवसासाठी, तर त्याची थोडी शॉपिंग करायची आहे. आणि असली थंडी वाढली आहे, हेवी जॅकेट्स घालावे लागत आहेत आणि जाडे सॉक्स. सो आता निघतो. आणि जेवण तर झालेलं आहे माझं, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. येऊन जेवायचं आहे. आहा ना वेट. सो आम्ही पहिला गेलो होतो मार्शलला. मला बघायचे. बनी खाऊ. सो आम्ही पहिला गेलो होतो मार्शलला, तिथे थोडी शॉपिंग केली आणि आता आलेलो होतो वॉलमार्टला. म्हटलं की एक फेरी मारून घेऊया, काय दिसतंय का वगैरे, कारण की आम्हाला तिकडे खूपच हेच पाहिजे, तेच पाहिजे, हे शूज पाहिजेत आणि प्रचंड डोकं माझं दुखायला लागलं. आणि आता इथलं पटापट आवरतो आणि निघतो घरी. हे बघा, असलं काही उचलत असते आणि हे पाहिजे, ते पाहिजे, हे चालूच असतं आहानाचं. ओके,
दुसरं चीज शोधून दुसरं तू काय काय शॉपिंग केली हा ना? मी हे काढलं. मी हे बघ पल्लसा हे बघ. ते नको, ते 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 ट्रॅश करायचंय. आणि ना असं मला तर असं ठेवायला लागेल. आहा ना. गाडी आली चल. गाडी येते ते बघ, गाडी आली बघ. मंडळी फायनली घरी आलो, कारण की आहाना सोबत असते ना त्यावेळी खरंच खूप असं डिफिकल्ट असतं तिला हँडल करणं, कारण की इतक्या मल्टिपल गोष्टी तिला दिसत असतात. मग हे पण पाहिजे ते पण पाहिजे. आम्ही कसं बसं ॲक्च्युअली मला ऋषी बोललं तू एकटीने जायला पाहिजे होतं, ते बेटर असतं, तुला निवांतपणे थोडं फिरता आलं असतं. पण ठीक आहे, आम्ही दरवेळी असं म्हणतो आणि मग सगळे एकत्रच जातो, कारण की त्याला पण घ्यायचं होतं थोड्या गोष्टी, मलाही घ्यायच्या होत्या म्हणून. अदरवाईज नाहीतर मी एकटीच गेली असते. आणि त्यात स्नो पण होत होता, म्हणून तो म्हणाला नाही चल मी पण येतो. पण मग ह्यानंतर असं आहाना करायला लागते ना, मग असं वाटतं की नको यार, एकटीनेच यायला पाहिजे होतं. ॲटलिस्ट निवांतपणे मला अजून 2 गोष्टी बघता आल्या असत्या. पण ठीक आहे, हे असं चालायचंच. पण आम्ही तिचं हट्ट करते ना शॉपमध्ये, आम्ही तिला बिलकुल घेऊन देत नाही, कारण की एकतर ती त्या विसरून जाते. ते आणते त्यांनी, त्याला ते काही खेळायचं नसतं, फक्त तिथे बघितलं आहे मग ते आवडलं आहे मग घ्यायचं आहे, असं आम्ही दोघंही तिला तिथे एंटरटेन करत नाही. तिला सवय लागून जाते की कोणत्याही शॉपमध्ये गेलं मग हे पाहिजेच पाहिजेच पाहिजेच, मग ते खूपच डिफिकल्ट होऊन जातं हँडल करणं सिच्युएशन. सो आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा, बाय बाय, गुड नाईट. चला झोपूया.